मराठी भाषा गौरव दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मी छाया शिंदे, मुख्याध्यापिका ब्लॉसम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज भाईंदर प्लीज. आजचा दिवस, आज मराठी भाषेचा गौरव दिवस आज आमच्या शाळेमध्ये साजरा केला जात आहे. त्याप्रमाणे आज मुलांचे पारंपरिक नृत्य, आपल्या महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ, महाराष्ट्राची माहिती, ग्रंथदिंडी असे विविध प्रकार आज आमच्या विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या शाळेत केलं गेलेलं आहे. आणि ते उत्तम प्रकारे आम्हाला प्रतिसाद पालकांचा आहे, शिक्षकांचा आहे, मुलांचा आहे. आणि खरंच या भाषेचा आज आम्हाला खूप अभिमान आहे. आणि आजचा दिवस सगळ्यांना खूपच मोठ्याचा आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. थँक्यू. आणि अजून काय बोलाल तुम्ही, हे जे कार्यक्रम करतात तुमच्या शाळामध्ये, मराठी दिवस जे मनवतात ते प्रत्येक वर्षी असतं आणि नवीन काय शिकायला, म्हणजे जे पोरं आहेत जे शाळामध्ये शिकतात त्यांच्यासाठी काय सांगाल? भाषा आता आपल्या पूर्ण राज्यात पण अनेक वेगवेगळ्या भाषा असतात. आज महाराष्ट्रामध्ये भाषा ही इतकी सोपी नसते. भाषा मध्ये शिकणं आणि भाषा प्रभुत्व मिळवणं हे खूप महत्वाचं असतं. आणि आज सतत दरवर्षी ह्या भाषेचा आम्ही मराठी या महाराष्ट्रातल्या आपल्या या मराठी भाषेचा जे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही जे आपला इतिहास सांगितला जातो, त्यामुळे मुलांना भाषा तर कळतेच, त्याचबरोबर आपला महाराष्ट्राचा इतिहासही उत्तम प्रकारे समजला जातो. मॅडम, शाळा म्हटली की वेगवेगळ्या भाषेचे जातीचे विद्यार्थी प्रत्येकाला भाषा समजावी, मराठी भाषा समजावी, उमगावी म्हणून कशा प्रकारचा प्रयत्न केला? सगळ्यात महत्वाचं रोजच्या ह्याच्यामध्ये तर त्यांना मराठी विषय आहेच, त्याबरोबर त्यांना मराठी त्यावेळेला संभाषण होतं, त्यांना त्यावेळेला विषयांतर होतं. पण जेव्हा असे काही वेगवेगळे येतात त्या उपक्रमामध्ये त्यांना आज गेले 2 महिने झाले आमचे सहशिक्षक आहेत, त्या ह्या पूर्ण खोलात जाऊन त्याचा अभ्यास केला जातो, तो मुलांना सांगितला जातो, तो सतत त्यांच्याकडून तो वधवून घेतला जातो. कारण की आपल्याकडे नॉन मराठी जास्त आहेत. मराठी आपला हा जो परिसर आहे त्या नॉन मराठी, गुजराती, मराठी आहे. पण तुम्ही विश्वास नाही करणार, इतक्या सुंदर तऱ्हेने त्यांनी खाद्यपदार्थ बनवून आणलेले आहेत, इतक्या सुंदर प्रमाणे आज त्यांनी संभाषण केलेलं आहे की आपल्याला पण आपलं कठीण जातं. म्हणजे त्यांचं मराठी भाषेचं प्रभुत्व आणि मराठीतली आत्मीयता दिसून येते. आम्ही खूप 100% देण्याचा प्रयत्न करतो आणि दरवर्षी आम्ही त्यात यशस्वी होतो. माझे नाव वेदांत प्रशांत दिवेकर, मी 6वी अ मध्ये शिकतो. आज मी किल्ल्यांबद्दल बोलणार आहे. हे आहे शिवनेरी किल्ला, हा प्रतापगड, हा रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्राला किल्ल्यांचा वारसा दिला. त्यामध्ये एका गडाबद्दल बोलणार आहे, त्याचं नाव आहे सज्जनगड. महाराष्ट्रातील सातारा जवळ सज्जनगड किल्ला हा एक डोंगरी किल्ला आहे. मध्य समुद्रपट्टीपासून 914 मीटर उंचीवर पूर्वी पळणी म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला 1673 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला. 17व्या शतकातील श्री स्वामी रामदास समर्थ यांचे अंतिम विश्रांती स्थान म्हणून हा प्रसिद्ध आहे. हा किल्ला एक प्रमुख तीर्थस्थळ म्हणून काम करते आणि ह्याचे देखभालीची स्वामी संस्था करते. प्रमुख वैशिष्ट्य आणि इतिहास. मुळात हा 14व्या शतकात बहामानी शासकांनी बांधलेला आणि हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात जाण्याआधी तो मुघल आणि आदिलशहांच्या नियंत्रणाखाली होता. स्थान. सातारा शहरापासून 17-18 किमी अंतरावर आणि मुंबई पासून 273 किमी अंतरावर. धन्यवाद. माझं नाव ओम सावंत, मी आरटीओ मध्ये शिकतो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अनेक संत यांना लाभले, संतांनी ग्रंथ लिहिले आणि आज आम्ही या दिंडीचा त्यांशी ग्रंथ ठेवला आहे. आम्ही या दिंडीचा आज प्रभात फेरी केली. आम्हाला या दिंडीचा प्रभात फेरी करून आम्हाला खूप आनंद वाटला. खूप सारी मुलं याचे भाग बनले आणि मला पण या भाग बघायला खूप चांगला वाटलं.